तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न केले, तुमचा पण काही जो कुठला छोटा मोठा संपर्क असेल त्या संपर्काचा उपयोग करून त्या लोकांना बोलण्याचा प्रयत्न तिथं तुम्ही सर्वांनी केला. सत्तेत जे अजितदादांचा आज पक्ष आहे त्याबरोबर असणारे दोन पक्ष ज्याच्यामध्ये BJP आहे, त्याच्याबरोबर शिंदे साहेबांचा आहे, त्यांनी सुद्धा उमेदवार तिथं उतरवलं नाही, बाकी कुणी उतरवलं नाही. पण हे जे काही 22-23 लोक आहेत खरं तर त्यांनी उभं राहायला नको पाहिजे होतं, पण ते राहिलेले. शेवटी आपली जबाबदारी एवढीच आहे, मला असं वाटतं की आपण मतदान किती होईल अशी चर्चा नेहमी त्या ठिकाणी करतो. आपण असं एक टार्गेट घेतलं पाहिजे की आपल्या गावातून एक सुद्धा मत त्या 22-23 लोकांना होणार नाही याचं प्लॅनिंग करून आणि जे कुठलं मतदान होईल त्यातलं 99% जास्त मतदान हे दादांकडे बघून आपल्या सुनेत्रा काकींना मतदान त्या ठिकाणी कसं होईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण सर्वांनी करावा विनंती इथं मी करतो. आणि त्याच्याचबरोबर अनेक लोक आपल्यापाशी येतील. आता खरं तर प्रचाराची तशी जरूरत नाही, पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी सुद्धा आहे की तिथे येणं, दादांकडे बघून दादांसाठी जी काही नंतरच्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे तो न्याय मिळवून देण्यासाठी तो आपण आपल्या लेवलला करतो. पण सगळ्यांची काही ना काहीतरी जबाबदारी आहे. दादांकडे बघून आपण सर्वजण या प्रचारामध्ये आलो. युगेंद्र सुद्धा त्या ठिकाणी प्रचार तिथं करत असेल, अजितदादांचे कुटुंबीय सुद्धा तिथं त्यांचा प्रचार करत असेल, इतरही पक्ष ही दादांकडे बघून असणारी जबाबदारी, प्रेम, आदर या अनुषंगाने आपण इथं आलेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की जे दुसरे आहेत, जे कोणी उभे आहेत, त्यांनी राहायला नको पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी केलेली चूक जे काय असेल ते मतदानाच्या माध्यमातूनच त्यांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे. जे आपल्या या तालुक्याचे आहेत 7-8 जण, त्यांना घरचेच मतदान करणार नाही अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि जे बाहेरून आलेत त्यांना एक सुद्धा मत मिळालं नाही पाहिजे याची दक्षता त्या ठिकाणी आपण सर्वांनी घ्यावी. बाकी आमच्या लेवलला आमचे प्रयत्न विशिष्ट गोष्टींचे आणि काही गोष्टी ज्या मनामध्ये आहेत, काही घटना घडल्या असतील, कशा घडल्या, काय घडलं, त्यासाठी आम्ही आमच्या परीने त्या ठिकाणी लढतो. त्यासाठी तुम्ही सुद्धा सोशल मीडिया आपापल्या लेवलवर पाठबळ देत आहात. तसंच पाठबळ त्या ठिकाणी असावं ही विनंती या ठिकाणी मी आपल्या सर्वांना करतो.